नमो बुद्धाय, जय भीम। मी जगदीश हातेकर, भारतीय बौद्ध महासभा, तालुका अध्यक्ष, जळगाव जामोद। वंचित बहुजन आघाडी जिल्हा बुलढाण्याच्या वतीने शेतकरी, शेतमजूर व कर्मचारी, बेरोजगार युवक यांच्या प्रमुख मागण्या घेऊन जिल्हाध्यक्ष देवाभाई वराडे यांच्या नेतृत्वामध्ये भव्य अशा जन आक्रोश मोर्चाचे आयोजन शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते। मोर्चाच्या प्रमुख मागण्या होत्या: शेतकऱ्यांच्या कापसाला 12,000 रुपये तर सोयाबीनला 8,000 रुपये हमीभाव देण्यात यावा, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे बिना सर्वे आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी व पीक विम्याची 75% रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावी। भीमा कोरेगाव येथील प्रकरणामध्ये आरोपी केलेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करण्यात यावे। बुलढाणा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीमधील पारधी, भिलाला, पारवा, राठिया ह्या जमाती 3 ते 4 पिढ्यांपासून जिल्ह्यासह जळगाव जामोद तालुका व संग्रामपूर तालुक्यात वास्तव्यास आहेत। मात्र यांच्याकडे पुरेसे कागदपत्र नसल्याकारणाने यांना जातीचे दाखले मिळत नाही। त्यामुळे ते आदिवासी असून शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत। त्यांना जातीचे दाखले त्वरित देण्यात यावे अशी सुद्धा या ठिकाणी मोर्चाच्या वतीने मागणी करण्यात आली। महिलांवरती होणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जो अन्याय आणि अत्याचार होत आहे त्याच्या विरोधामध्ये शासनाने त्वरित लवकरात लवकर कठोर असा कायदा करण्यात यावा। खामगाव जिल्ह्यामध्ये उपरुग्णालय जे आहे, जिल्हा रुग्णालय, त्यामध्ये त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करण्यात यावी जेणेकरून रुग्णांचे हाल होणार नाहीत व रुग्णांना वेळेवर योग्य त्या ठिकाणी त्यांना उपचार देण्यात येतील। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला व त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जो समुदाय महिला व पुरुष होत्या त्यांचं सभेमध्ये त्या ठिकाणी रूपांतर झालं आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्ह्याचे जे प्रमुख पदाधिकारी होते त्यांचं त्या ठिकाणी सभेमध्ये रूपांतर झाल्यानंतर मार्गदर्शन सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलं व त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं एक शिष्टमंडळ आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन उपविभागीय अधिकारी यांना महाराष्ट्र सरकारला देण्याकरता त्या ठिकाणी गेले आणि या ठिकाणी या मोर्चामध्ये खास करून पोलीस प्रशासन व समता सैनिक दलाने चोख या ठिकाणी बंदोबस्त पाहिला। संपूर्ण खामगाव तालुक्यामधील शेतमजूर, शेतकरी, भूमिहीन, कर्मचारी, रोजगार, शिक्षक, शालेय शिक्षणामध्ये शिक्षण घेत असलेले मुलं हे सर्व त्या ठिकाणी महिला व पुरुष हजारोंच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। पाहूया सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे। बरोबर लावतो मी त्यांच्या समोर चालते अजून त्यांच्या समोर वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर असणारे सर्व बंधू इथे जमलेले आहेत। प्रशासनाला जागे
सोडणार नाही. भीमराव 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 तुझ्या दरम्यान कधी बेईमान होणार नाही. तुझ्या नातवांच्या पक्षाला सोडून बाळासाहेबांच्या पक्षाला सोडून